बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण उदयाला आलंय। सत्तेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि एमआयएम एकत्र आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस 16, शिवसेना 2, एमआयएम 1 आणि अपक्ष 4 अशा 24 नगरसेवकांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे। विशेष म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमने आमदार धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले होते। दरम्यान कोण एमआयएम असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर बोलणं टाळलंय, तर गुस्ताखे रसूल असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिंदेंवर टीका केली आहे। अजितदादांनी स्वतः आमच्या कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू। त्या अनुषंगाने आमचा जे कॉर्पोरेटर होता ते त्यांच्या सोबत गेला, पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिर्फ मौलाना हे नाही आहे, ते जे साधू होता ना ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल। आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे।